संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या असून भाजपचे पालकमंत्री राम शिंदे यांना 3 जागांवर समाधान मानावं लागलंय। शिवसेना 4, अपक्ष 3 तर मनसेला 1 जागा मिळाली आहे। संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या असून भाजपचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना अवघ्या 3 जागा मिळाल्यानं मोठा धक्का बसला आहे। शिवसेनेला 4, अपक्ष 3 तर मनसे 1 जागा मिळाली। राष्ट्रीय काँग्रेस शहर विकास आघाडीला व राष्ट्रीय समाज पक्षाला खातेही उघडता आले नाही। अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादी काँग्रेस परिषदेमध्ये सत्ता मिळवेल। आज जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी मंत्री सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या निवडणुकीत 10 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपला चांगलाच हादरा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताने निवडून आलेले आहे आणि पहिला नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली येत आहे। जामखेड तालुक्याने जामखेड शहराने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो परिवर्तन करण्याचा निर्णय शहरातील सगळ्या मतदारांनी सार्थक ठरवला। त्या दिवशी सुरेश अण्णांनी जामखेड शहरात निरीक्षक म्हणून पाऊल ठेवलं। त्याच दिवशी या शहरातील सगळ्याच नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभा राहण्याचा ठाम निर्णय घेतला। त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजयमध्ये जामखेड शहरामध्ये दहशतवाद माजला होता किंवा दादागिरी माजली होती आणि जाणीवपूर्वक गुंडाच्या टोळ्या तयार झाल्या, याला कुठेतरी याचा नायनाट करायचं मतदारांनी हातात घेतलं होतं आणि सुरेश अण्णाच्या रूपाने एक मोठा आधार जामखेड शहरातील मतदारांना मिळाला आणि सुरेश अण्णावर विश्वास ठेवून यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताने निवडून दिलेलं आहे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व नगरसेवक इमानतीद्वारे काम करून जामखेड शहराचा विकास करतील। जादूचे कांडे वगैरे नाही, आम्ही जामखेड शहरातील सर्वसामान्य जो गोरगरीब माणूस आहे, जामखेडचे जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांच्या नतमस्तक होतो। खूप चांगला कौल आमच्या बाजूने लोकांनी दिलेला आहे आणि 10 राष्ट्रवादी आणि इतर सुद्धा अपक्षही आमचेच आहेत, आमच्याबरोबर राहतील। साधारणतः 14 सीट्स एका बाजूला होतील आणि 7 सीट्स एका बाजूला राहतील आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला नगराध्यक्ष होईल। भारतीय जनता पार्टीची किती वाईट स्थिती झालेली आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे प्रतिनिधी यांच्या बऱ्याच सीटला 3 नंबरची मतं आहेत, क्रमांक 3। त्यामुळं लोकांनी त्यांचा सफाया केलेला आहे, आमच्या बाजूने कौल दिलेला आहे। या निवडणुकीच्या निकालावरून पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात तीव्र नाराजी दिसून आली आहे। निवडणुकीपूर्वी कोमात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला माजी मंत्री सुरेश धस यांच्यामुळे जोम आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे एवढ्या जोरात फिरले की भाजपचे कमळ येथे कोमेजून गेले। काँग्रेस पक्षाची अवस्था येथे एवढी वाईट झाली आहे की 13 प्रभागात त्यांच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या। निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय ही महायुती केली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर विकास आघाडीला व राष्ट्रीय समाज पक्ष हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरले होते। निवडणुकीमध्ये माजी सरपंच कैलास माने, सुनील कोठारी, सुनीता राळेभात, बाबासाहेब देशमाने यांच्या पत्नी छाया देशमाने, तर माजी उपसरपंच संजय भोसले, खान जहांगीर बाबूलाल, बाळासाहेब राळेभात, विठ्ठल राऊत, बाजार समितीचे माजी सभापती रामचंद्र राळेभात, अर्चना संपत राळेभात, भानुदास बोराटे यांच्या पत्नी गीता बोराटे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे यांच्या मातोश्री सुभद्रा महादेव टापरे यासारख्या दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे। तर राष्ट्रवादीचे विजय उमेदवार सुरेखा राळेभात, विद्या राजेश, सुमन शेळके, लता गायकवाड, गुलशन अंधारे, संदीप गायकवाड, फरीदा खान, कुरेशी मेहरुनिसा शफी, गणेश अजबे, निखिल घायतडक। भाजपचे विजय उमेदवार अर्चना राळेभात, अमित चिंतामणी, वैशाली झेंडे। शिवसेनेचे विजय उमेदवार दिगंबर चव्हाण, शमीर सय्यद, कमल राळेभात, ऋषिकेश बांबरसे। मनसे विजय उमेदवार बिभीषण धनवडे, अपक्ष विजय उमेदवार प्रीती राळेभात, राजश्री पवार, महेश निमोणकर। विजय उमेदवारांचा सर्वांकडून अभिनंदन केलं जातंय। नमस्कार। प्रभाग भारतीय जनता पार्टीनं सर्व मतदारांनी विजय केल्याबद्दल सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार।
ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, जामखेड.